गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपले ऑलरेडी 8 लेक्चर कंप्लीट झालेले आहेत. आता न्यू लेक्चर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ. याच्या अगोदरचा पण लेक्चर आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होता. हा पण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. ओके, दोन्ही प्रेझेंट टेन्स कंटिन्युअस टेन्स आहे, पण दोघांमध्ये फरक आहे. दोघांमध्ये काय फरक आहे मित्रांनो? लास्टचा मागच्या व्हिडिओ मधला जो आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स घेतला त्याच्यामधले आपले पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स होते. आजचा जो आपण घेणार आहे प्रेझेंट कंटिन्युअस त्याच्यामध्ये आपल्याला WH यूज करायचे. ओके, WH कसे यूज करतात? पहिला WH वायचा मराठीमध्ये अर्थ का. ओके, पहिला WH वायचा मराठीमध्ये काय होतो? अर्थ का. ओके, वाय का. ओके, पहिला WH वाय का. वेअर कोठे. व्हेन केव्हा. व्हॉट काय. हाऊ कसा. हू कोण कोणी. ओके, हे आपले WH झाले. वाय, वेअर, व्हेन, व्हॉट, हाऊ आणि हू हे आपले 6 WH. विथ हुम वगैरे पण लागतात, पण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगेन मी तुम्हाला. आता सध्या ह्या 6 कसे यूज करतात ते सांगतो. वाय, वेअर, व्हेन, व्हॉट, हाऊ आणि हू. वायचा अर्थ काय होतो? का. वेअर कोठे. व्हेन केव्हा. व्हॉट काय. हाऊ कसा आणि हू कोण. ओके, याच्या अगोदरच्या लेक्चर जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स बनवले. जर पाहिलं नसेल तर ते लेक्चर पहिले पहा मित्रांनो. ते लेक्चर पाहिलं तर तुम्हाला हे लेक्चर समजणार, अदरवाईज हे लेक्चर काहीच नाही समजणार. ओके, सेंटेन्स. आता सेंटेन्स कसे मेक होतात? पहिला जो लेक्चर होता त्याची आपण एक रिव्हिजन करून घेऊ. जसं की ती क्रिकेट खेळत आहे. प्रेझेंट मध्ये एखादी क्रिया चालू आहे. ओके, प्रेझेंट मध्ये एखादी क्रिया जर चालू असेल तर तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण यूज करतो. त्याच्यामध्ये आपण हेल्पिंग वर्ब काय यूज करत होतो? एम, इज आणि आर. एम, इज, आर हे आपले हेल्पिंग वर्ब होते मित्रांनो. ओके, एम, इज आणि आर हे आपले काय होते? हेल्पिंग वर्ब होते प्रेझेंट टेन्स मध्ये. एम कशाला यूज करत होतो? आय साठी, इज सिंग्युलर साठी आणि आर प्लुरल साठी अगोदरच्या व्हिडिओमध्ये. जसं ती क्रिकेट खेळत आहे, शी इज प्लेइंग क्रिकेट. ती क्रिकेट खेळत नाही आहे, शी इज नॉट प्लेइंग क्रिकेट. आणि ती क्रिकेट खेळत आहे का? इज शी प्लेइंग क्रिकेट. ओके, ती क्रिकेट खेळत आहे का हे आपले अगोदरचे लेक्चर झाले. ती क्रिकेट खेळत आहे का. आता आपल्याला काय करायचे? WH यूज करायचे. WH यूज करताना सिंपल ट्रिक आहे मित्रांनो. काय करायचं? WH जो आहे ना तो सर्वात सुरुवातीला घ्यायचा. जर WH चा पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर WH सुरुवातीला घ्यायचा. देन हेल्पिंग वर्ब यूज करायचा. देन सब्जेक्ट, वर्ब, ING आणि ऑब्जेक्ट. या फॉर्मॅटनुसार आपलं सेंटेन्स मेक करायचं. ओके, WH जिथे मी राईट केलंय त्या ठिकाणी या WH पैकी कोणताही WH यूज करा. कोणताही WH यूज करा. हेल्पिंग वर्ब डिपेंड असेल सब्जेक्टवर. हेल्पिंग वर्ब कशावर डिपेंड असतो? सब्जेक्टवर. आपले सब्जेक्ट काय आहेत? आय, यू, ही, शी, वी, दे आणि इट हे काय आहेत मित्रांनो? आपले सब्जेक्ट आहेत. आयला हेल्पिंग वर्ब काय लावलेलं होतं आपण? एम, यू, आर, ही, इज, शी, इज, वी, आर, दे, आर, इट, इज हे आपले हेल्पिंग वर्ब होतं. ओके, आयला काय यूज होत होता? एम, यूला आर, ही इज, शी इज, वी आर, दे आर, इट इज. ओके, हे आपले काय होते? हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट. फर्स्ट WH यूज करायचा. WH नंतर तुम्हाला सब्जेक्ट राईट करायचा. त्याच्यापैकी कोणताही WH घ्या. सपोज आपण घेतला वेअर. वेअर चा मराठीमध्ये अर्थ काय होतो? कोठे. वेअर. सब्जेक्ट आपण इथे घेतला ही. सब्जेक्ट काय घेतला? ही. हिला हेल्पिंग वर्ब काय लागणार आहे? इज. हिला हेल्पिंग वर्ब काय लागणार आहे? इज. वेअर, इज, ही. वर आपल्यावर आपल्याला काय वापरायचं आहे? ओके,
वेअर इज ही प्लेइंग, वेअर इज ही प्लेइंग क्रिकेट, क्वेश्चन मार्क, वेअर इज ही प्लेइंग क्रिकेट. मराठीमध्ये तो कोठे क्रिकेट खेळत आहे. हा लास्टला आहे असेल तर तो प्रेझेंट टेन्स आहे. हा मराठीमध्ये सेंटेन्स आला. सेंटेन्स काय, वेअर इज ही प्लेइंग क्रिकेट, तो कोठे क्रिकेट खेळत आहे. वेअर इज ही प्लेइंग क्रिकेट, तो कोठे क्रिकेट खेळत आहे. डब्ल्यूएच यूज केला. वाय जर यूज करायचा असेल तर वाय इज ही प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट का खेळत आहे. त्याच्या पायाला लागलाय तरी पण तो क्रिकेट का खेळतोय. वाय इज ही प्लेइंग क्रिकेट. ओके, वाय इज ही गोइंग देअर, तो तेथे का जात आहे. ओके, वेन इज ही प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट केव्हा खेळत आहे. ओके, पण वेन हा प्रेझेंट मध्ये प्रॉपर नाही बसतो, तो पास्ट आणि फ्युचरला जास्त बेटर बसतो याच्यापेक्षा. वेन इज ही प्लेइंग क्रिकेट. ओके, देन व्हॉट ज्यावेळेस आपण यूज करतो ना मित्रांनो, त्यावेळेस ऑब्जेक्ट नाही लागत, ऑब्जेक्ट अब्सेंट असतो. कसा, व्हॉट इज ही प्लेइंग, व्हॉट इज ही प्लेइंग, तो काय खेळतोय. ऑब्जेक्ट अब्सेंट असतो, ऑब्जेक्ट लागत नाही. व्हॉट इज ही प्लेइंग, ओके, तो काय खेळत आहे. मग तो चेस खेळतोय, बॅटबॉल खेळतोय, फुटबॉल खेळतोय, नेमकं काय खेळतो. व्हॉट इज ही प्लेइंग, ओके, तो काय खेळत आहे. हाऊ इज ही प्लेइंग क्रिकेट, तो कसा क्रिकेट खेळत आहे. हाऊ इज ही प्लेइंग क्रिकेट, तो कसा क्रिकेट खेळत आहे. हू ज्यावेळेस यूज करतो ना मित्रांनो, त्यावेळेस सब्जेक्ट अब्सेंट असतो. सब्जेक्ट आपल्याला आन्सरमध्ये येतो. जसं हू इज प्लेइंग क्रिकेट, कोण क्रिकेट खेळत आहे. हू इज प्लेइंग क्रिकेट, कोण क्रिकेट खेळत आहे. समोरचा आन्सर ज्यावेळेस सांगेल त्यावेळेस काय सांगणार, ही इज प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट खेळत. आन्सर क्वेश्चन काय असतो, हू इज प्लेइंग क्रिकेट, कोण क्रिकेट खेळत आहे. हे सर्व डब्ल्यू यूज केले. सब्जेक्ट तुम्हाला चेंज करायचं असेल तर चेंज करू शकतात. वेअर इज ही प्लेइंग क्रिकेट, तो कोठे क्रिकेट खेळत आहे. हिच्या ठिकाणी सपोज तुम्ही आय यूज केला, वेअर आय एम आय प्लेइंग क्रिकेट, मी कुठे क्रिकेट खेळत आहे. सपोज तुम्ही यूज केला, वेअर आर यू प्लेइंग क्रिकेट, तू कुठे क्रिकेट खेळत आहे. वेअर आर यू प्लेइंग क्रिकेट, तू कुठे क्रिकेट खेळत आहेस. ती कुठे क्रिकेट खेळत आहे. वेअर इज शी प्लेइंग क्रिकेट, ती कुठे क्रिकेट खेळत आहे. वेअर आर वी प्लेइंग क्रिकेट, आम्ही कुठे क्रिकेट खेळत आहोत. आणि वेअर आर द क्रिकेट प्लेइंग क्रिकेट, ते कुठे क्रिकेट खेळत आहे. आणि इटच्या ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलं, ओके, कुत्रा कुठे भुंकत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपलं सेंटेन्स झालेलं, कुत्रा कुठे भुंकत आहे. वेअर इज डॉग बार्किंग, ओके, कुत्रा कुठे भुंकत आहे. वेअर इज डॉग बार्किंग. ओके, कुत्रा का भुंकत आहे. व्हाय इज डॉग बार्किंग, कुत्रा का भुंकत आहे. ओके, समजलंय. हेल्पिंग वर्ब, सॉरी, वर्ब जर चेंज करायचं असेल तर करू शकतात. वेअर इज ही गोइंग, तो कुठे जात आहे. वेअर इज ही कमिंग, तो कुठे येत आहे. व्हॉट इज ही लिस्निंग, तो काय ऐकत आहे. व्हॉट आर यू वॉचिंग, तू काय पाहत आहेस. ओके, हाऊ आर यू प्लेइंग, हाऊ आर यू लिस्निंग, तू कसं ऐकत आहेस. हाऊ आर यू वॉचिंग, तू कसा पाहत आहेस. ओके, तुम्हाला वर्ब इथे असणं गरजेचं आहे. जेवढे तुमचे जास्त वर्ब पाठ असतील तेवढे तुमचे जास्त सेंटेन्स होतील. वर्ब जर कमी पाठ असतील तर सेंटेन्सेस नाही बनणार मित्रांनो जास्त. ओके, वर्ब जास्तीत जास्त पाठ ठेवा. समजलंय. आता याचा निगेटिव्ह करायचा असेल तर, याचा ह्या सेंटेन्सचा निगेटिव्ह करायचा असेल तर मित्रांनो काय करायचं ना, फर्स्ट डब्ल्यूएच यूज करा, देन हेल्पिंग वर्ब, देन सब्जेक्ट नॉट V1, हा झाला निगेटिव्ह. आता निगेटिव्ह सेंटेन्स कसं, जसं वेअर इज ही नॉट प्लेइंग क्रिकेट. मराठीमध्ये तो कोठे क्रिकेट खेळत नाही आहे. हा निगेटिव्ह डब्ल्यूएच मध्ये. ओके, तो कुठे क्रिकेट खेळत नाही आहे. व्हेअर इज ही नॉट प्लेइंग क्रिकेट, तो कुठे क्रिकेट खेळत नाही आहे. कोण क्रिकेट खेळत नाहीये. हु इज नॉट प्लेइंग क्रिकेट, सब्जेक्ट अब्सेंट, हु वापरला तर सब्जेक्ट अब्सेंट मी सांगितलं. हु इज नॉट प्लेइंग क्रिकेट, कोण क्रिकेट खेळत नाही आहे. तो का क्रिकेट खेळत नाही आहे. व्हाय इज ही नॉट प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट का नाही खेळत आहे.
खेळते, खेळत आहे, खेळते. ओके, तो काय नाही खेळत आहे. व्हॉट इज ही नॉट प्लेइंग, तो काय नाही खेळत आहे. ती काय नाही खेळत आहे. व्हॉट इज शी नॉट प्लेइंग, ती का क्रिकेट खेळत नाही आहे. वाय इज शी नॉट प्लेइंग क्रिकेट. ओके, वाय आर दे नॉट कमिंग, ते काय येत नाही आहेत. वाय आर दे नॉट कमिंग, ते काय येत नाही. काय काय कारण झालं, काय झालं नेमकं, ते काय येत नाही. तू अभ्यास का नाही करत आहे. वाय आर यू नॉट स्टडिंग, तू अभ्यास का नाही करत आहेस. ओके, समजलंय. आत्ता चालू असले पण ना, आत्ता या मिनिटाला जर एखादी ऍक्शन चालू असेल तर तो कंटिन्युअस मध्ये यूज केला जातो. एखादा मुलगा रोज अभ्यास नाही करत तर तो आपण जो यूज करतो, तू का अभ्यास नाही करत, तो करत वेगळा, तिथं करत नाही आहे, शेवटी आहे आला पाहिजे तर तो कंटिन्युअस मध्ये. समजलं नको. WH हे WH यूज करा, इथे कोणताही WH यूज करा. आता अनदर WH, दुसरे WH अजून कसे यूज केले जातात. विच, हुज, हाऊ मेनी, हाऊ मच, वाय. ओके, दुसरे WH कसे यूज करतात ते सांगतो. विच कोणता, हुज कोणाचा, हाऊ मच किती, हाऊ मेनी किती. ओके, हुज सॉरी विच, विच म्हणजे कोणता, कोणता, कोणती, कोणते. हुज कोणाचा, कोणाची, कोणाचे. हाऊ मच पण किती आणि हाऊ मेनी पण किती. पण दोघांमध्ये फरक काय. हाऊ मच हा लिक्विड फॉर्मसाठी वापरतात, म्हणजे जसं की पेट्रोल असेल, पाणी असेल, दूध असेल, रॉकेल असेल, ओके, डिझेल असेल, याच्यासाठी हाऊ मच यूज करायचा. ओके, ज्यांना आपण 1 2 3 4 असं काउंट नाही करू शकत. मग जसं राईस असेल तो आपण केजी मध्ये काउंट करतो, व्हीट असेल, गहू असेल आपण त्याला केजी मध्ये काउंट करतो. सो ते हाऊ मच मध्ये काउंट करायचं. आपण पेट्रोल पंपावर जाऊन असं नाही म्हणत की 2 पेट्रोल भर, 4 पेट्रोल भर, असं नाही करत आपण. जे 2 4 5 असं काउंट केलं जाऊ शकतं ते हाऊ मेनी मध्ये. जे 2 4 5 6 7 8 असं काउंट नाही केलं जात ते हाऊ मच मध्ये. सिंपल. जसं दुकानात जाऊन आपण बोलू शकतो की 2 साबण दे, 2 पेन दे, 2 खुर्च्या दे. ओके, 2 2 2 असं काउंट करू शकतो. 3 4 5 6 जे काउंटिंग करू शकतो आपण ते हाऊ मेनी. जे काउंटिंग नाही करू शकत आपण 1 2 3 4 डिजिट मध्ये, त्यांना हाऊ मच मध्ये. ओके, जसं दुकानामध्ये जाऊन आपण हे नाही म्हणत 2 तांदूळ दे, 2 किलो सांगू तो केजी. ओके, 2 पेट्रोल भर असं नाही, 2 लिटर पेट्रोल भर. समजलं. 2 लिटर दूध दे. ओके, ते लिटर मध्ये केजी मध्ये काउंट केलं जातं. 2 3 4 असं अंकांमध्ये नाही काउंट केलं जातं. जे अंकांमध्ये काउंट केलं जातं त्याच्यासाठी मेनी, जे अंकांमध्ये काउंट केले जात नाही त्याच्यासाठी मच. ओके, समजलं दोघांमधला फरक. आता सेंटेन्स मेक करू मित्रांनो. सेंटेन्स कसे मेक करतात. फर्स्ट यूज WH, देन ऑब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, V1, ING. अगोदरचा जो फॉर्मॅट होता त्याच्यामध्ये काय करत होतो आपण. WH डायरेक्ट हेल्पिंग वर्ब, WH यूज करायचा, डायरेक्ट हेल्पिंग वर्ब यूज करायचा, सब्जेक्ट V1 ING, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट लास्टला होता. आता काय करायचंय, ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचं. ज्यावेळेस पण विच, हुज, हाऊ मेनी, हाऊ मच हे चारही पण फॉर्मॅट यूज केले जातात, लगेच त्याचा ऑब्जेक्ट असतो, लगेच यूज केला जातो. WH ऑपरेशन लगेच ऑब्जेक्ट वापरला जायचा. पण हे फक्त ह्या 4 WH साठी, विच, हुज, हाऊ मेनी, हाऊ मच साठीच फक्त. जसं विच पेन, लगेच ऑब्जेक्ट. विच पेन, विच पेन, सब्जेक्ट आपण ही वापरलेला तर ही वापरू. हिला हेल्पिंग वर्ब काय लागतो, इज. हिला हेल्पिंग वर्ब काय लागतो, इज. विच पेन, विच पेनचा अर्थ काय झाला मराठीमध्ये, कोणता पेन. ओके, विचचा अर्थ काय होतो, कोणता. पेनचा पेनच. विच पेन इज आहे ही युजिंग. यूजचं स्पेलिंग काय येतं, USE. पण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ज्यावेळेस लास्टला वर्बला ई असतो तो ई रिमूव्ह करायचा आणि डायरेक्टली ING यूज करायचा. ओके, विच पेन, कोणता पेन, इज ही युजिंग, तो कोणता पेन वापरत आहे, तो कोणता पेन वापरत आहे. कोणता पेन हे सोबत आहे. ओके, हा सोबत जसंच्या तसा उचलायचा नाही. तो कोणता पेन वापरत आहे, तो कोणती गाडी वापरत आहे. विच कार इज ही युजिंग,
विच कार इज यूजिंग. ओके, तो कोणता चष्मा वापरत आहे. विच स्पेक्ट इज ही यूजिंग, तो कोणता स्पेक्ट वापरत आहे. तो कोणता माईक वापरत आहे. विच माईक इज ही यूजिंग, तो कोणता माईक वापरत आहे. ओके, जर सपोज विच झाला हुज वापरायचा असेल कोणाचा, तो कोणाचा पेन वापरत आहे. हुज पेन इज ही यूजिंग, तो कोणाचा पेन वापरत आहे. तो कोणाचा मोबाईल वापरत आहे. हुज मोबाईल इज ही यूजिंग. हुज मोबाईल इज ही यूजिंग, तो कोणाची बॅट वापरत आहे. हुज बॅट इज ही यूजिंग, तो कोणाची गाडी वापरत आहे. हुज कार इज ही यूजिंग. ओके, त्याच्यानंतर हाऊ मेनी किंवा हाऊ मच. ओके, तो किती पेट्रोल भरत आहे. हाऊ मच पेट्रोल इज ही फिलिंग, भरणे. ओके, तो किती पेट्रोल भरत आहे. हाऊ मेनी सॉंग्स इज ही लिस्निंग, तो किती गाणे ऐकत आहे. हाऊ मेनी सॉंग्स आर यू लिस्निंग, तू किती गाणे ऐकत आहेस. हाऊ मेनी सॉंग्स आर दे लिस्निंग, ते किती गाणे ऐकत आहे. हाऊ मेनी सॉंग्स आर दे रायटिंग, ते किती गाणे लिहत आहेत. समजलंय मित्रांनो. हाऊ मेनी, विच, हुज या चौघांपैकी कोणताही WH यूज करताना इथे यूज करा. देन डायरेक्टली ऑब्जेक्ट यूज करा. हेल्पिंगवर डिपेंड आहे. सब्जेक्ट सब्जेक्ट जर दे असेल तर इथे आर यूज करा. सब्जेक्ट ही असेल तर इथे यूज करा. देन डायरेक्टली वर्ब आहे. याचा निगेटिव्ह करायचा. याचा निगेटिव्ह करताना काय करतात मित्रांनो. फर्स्ट यूज WH, देन ऑब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, नॉट, इवन. अगोदरच्या पण फॉर्मॅटमध्ये आपण काय केलं, सब्जेक्टच्या नंतर नॉट घेतला. या पण फॉर्मॅटमध्ये काय करणार आपण, सब्जेक्टच्या नंतर नॉट घेणार आहे. ओके, आता विच याचाच निगेटिव्ह करायचा असेल तर तो कोणता पेन वापरत नाही आहे. विच पेन इज ही नॉट यूजिंग, तो कोणता पेन वापरत नाही आहे. तो कोणता पेन वापरत नाही आहे. विच पेन इज ही नॉट युजिंग, तो कोणाची गाडी वापरत नाही. हुज कार इज ही नॉट युजिंग, तो कोणाची गाडी वापरत नाही. तो कोणाचा मोबाईल वापरत नाही. हुज मोबाईल इज ही नॉट युजिंग. हुज वॉच इज ही नॉट युजिंग. हीच्या ठिकाणी तुम्ही शी यूज करा. विच पेन इज शी युजिंग, ती कोणता पेन वापरायचा आहे. विच पेन इज शी नॉट युजिंग. यू, विच पेन आर यू युजिंग. विच पेन आर यू नॉट युजिंग. वी, विच पेन आर वी युजिंग. विच पेन आर वी नॉट युजिंग. विच पेन आर दे युजिंग. विच पेन आर दे नॉट युजिंग. ओके, विच प्रॉपर्टी इज ही सेलिंग, तो कोणती मालमत्ता विकत आहे. विच प्रॉपर्टी इज ही सेलिंग. विच प्रॉपर्टी इज ही नॉट सेलिंग, तो कोणती प्रॉपर्टी विकत नाही आहे. ओके, विच प्रॉपर्टी आर दे सेलिंग, ते कोणती प्रॉपर्टी विकत आहेत. विच प्रॉपर्टी आर दे नॉट सेलिंग, ते कोणती प्रॉपर्टी विकत नाहीत आहे. समजले मित्रांनो. WH दोन्ही पण WH आपले यूज करा. मोस्ट ऑफ त्याचे सेंटेन्सेस मध्ये करा. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू करणार. ओके, या WH ची मोस्ट ऑफ प्रॅक्टिस करा. चलो स्टुडंट्स, हॅव अ गुड डे.